नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे इंदोरहून आणि मूळचं शिरपूर तालुक्यातले लोढरा म्हणून गाव आहे, तिथले पेशंट आले आहेत. तर त्यांनी आता आल्या-आल्या मला सांगितलं, की तिसरी वेळ आहे त्यांची आता ही. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "सर मला मुलाखत द्यायची आहे, की मी तुमची मुलाखत बघून आलो, तर मला मुलाखत द्यायची, की जेणेकरून माझ्या बोलण्यानंतर किंवा मी सांगितल्यानंतर इतर लोकांवरती पण परिणाम होईल किंवा ते व्यसनमुक्त होतील." आता आपण त्यांची मुलाखत घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. असं हां, काय नाव तुमचं? मोहन आनंदा कोळी. ओके. तर बोला, किती दारू प्यायची तुम्ही? कोणती दारू प्यायची? मी 20 वर्षापासून दारू पित होतो. हां. वयाच्या 20 वर्षापासून. अच्छा, आता वय किती आहे? 49 चालू आहे. ओके. तर 10 वर्ष पहिले 10 वर्षापर्यंत कमी टप्प्याने दारू पित होतो. पण आणखी या 10 वर्षापासून 24 घंटा नशा नाही जायला पाहिजे. सकाळी उठलं म्हणजे बिना दाताचं हे. मी जॉबला पण आहे 7-8 वर्षापासून. माझी मिसेस पण आहे इंदोरला ओके. कंपनीमध्ये. मग मिसेस पण जॉबला आहे. दोघं काही आमचं काही एक अडचण नाही. पण सकाळी असं व्यसन झालं आहे. व्यसन चांगलं आहे. जेवढी दारू पितो मनुष्य तेवढं बरं वाटतं. पण ते जवळ जाता शरीराला हानिकारक होतं. आणि त्या हानिकारापासून मतलब खूप त्रास होत होता. तर माझा मुलगा होता, या डॉक्टरांची मुलाखत मतलब पहिलं यांचा मुलाखत. तर मुलाने सांगितलं, "पप्पा मी भरपूरदा गेलो दारू सोडण्यासाठी. असे विद्वान व्यक्तींकडे गेलो आहे, जसं जडीबुटी देता, कुठं काय देता, भरपूर नाम सोडून दिलं." माझे सासरे बसले, त्यांनी पण, माझ्या आईवडिलांनी, सर्वांनी. मग लोकांनी मला सांगितलं, "तू एवढी दारू पितो, 24 घंटा नशा जात नाही तुझी, एवढी दारू पितो तर मग तू दारू सोडत का नाही?" हा लोकांचा विषय होता. मी एकदा सांगितलं की बुवा, जीना है तो पीना है, जब तक है तब तक पी, चला गया जी कौन कहेगा पी. हे स्वप्न माझं चालू होतं. मतलब मरेपर्यंत दारू पिऊ हे स्वप्न चालू होतं. पण माझ्या मुलाने या डॉक्टरांचे काही पाहिलं मुलाखतमध्ये, तर माझा मुलगा या ठिकाणी आणलं आहे. आता माझी तिसरी फेरी आहे. तर मला त्रास झाला. पहिलं तुम्ही जे इंजेक्शन दिलं डॉक्टर साहेब, तर हे प्रायव्हेट गाडीमध्ये आणलं. नशा करून आलो होतो मी पहिला. त्या टायमाला 1.5 क्वार्टर नशा होती माझ्या शरीरामध्ये. ओके. त्याच्यामुळं मला भयानक त्रास झाला, असं काही नाही. पण तुमच्याशी मुलाखत घेतली, जसं काही मुलांनी सांगितलं, त्यावेळेस धीरे ती 4 दिवसापर्यंत एक टॉनिक म्हणून एक सलाई पण घेतली मी. 4 दिवसामध्ये फ्रेश झालो एकदम व्यवस्थित. इथून माझ्या गावाहून इंदोरला गेलो. त्या ठिकाणी पण एक दिवस रेस्ट घेतला. मग दुसऱ्या दिवसापासून मोटरसायकल चालवून कंपनीला गेलो. 10 घंटा माझी ड्युटी करून आलो, माझी मिसेस मी. त्या दिवसापासून आतापर्यंत व्यवस्थित आहे, काही एक अडचण नाही, तब्येत खराब नाही, काही नाही. याच्यापासून मी सांगतो डॉक्टर साहेब, 101% सांगतो. लोकांबरोबर जातो मी दारू जे लोक माझ्या दोस्ती आहे, माझं त्या ठिकाणी ढाबा आहे. त्या ढाब्यावरती माझं खातं आहे. महिन्याला 9,000 रुपये जसे पेमेंट आले, 9,000 पेड तर वेगळी आहे. मतलब 3 क्वार्टर माझी फिक्स आहे. ड्युटीला जाताना 1 आणि येताना 2 आणि आणखी आरती वेगळी. तर असा माझा होता. मतलब माझा खर्च त्या दिवसापासून अलिप्त झाला. जातो मी लोकांबरोबर जातो, ते पिता मी बसतो, चणे वगैरे फुटाणे गाऊन घ्यायचे आरामाने. काही आतापर्यंत काही एक तकलीफ नाही. तसं मी त्या लोकांना सांगतो इच्छितो की तुमच्याकडे आल्यानंतर भविष्य सुधारणार आहे, काही एक अडचण नाही आहे, यायला पाहिजे. हे धन्यवाद आहे माझे. बरं. छान. आता असेच व्यसनमुक्त राहा. सासरे बुवा, तुम्हाला कसं वाटतं जावाईने दारू सोडली? एकदम बरं वाटतं. हां, कामातून गेले होते, एकदम कामातून गेल्यासारखं. नाम सोडून दिला होता डॉक्टर साहेबांनी. हां, ऐकतच नव्हतं. हां. तुझे कर्म तुझ्या सोबत आहे. बरोबर. सर्वांनी नाम सोडून दिलं. कसं असतं बघा मित्रांनो, आता कसं त्यांनी ठरवलं, त्यांना स्वतःचा फायदा दिसला, हो. त्याच्यानंतर त्यांनी दारू सोडली. तर तुम्ही असंच ह्या अशा मुलाखती घेऊन सुद्धा तुमच्या मनाने तुम्ही जर दारू सोडली तर अतिशय उत्तम राहील. तुमचं समाधान म्हणजे सुखी समाधान आयुष्य जगता येईल, कुटुंब सुखी होईल. चला, धन्यवाद. धन्यवाद साहेब.